नमस्कार. कोरड्या डोळ्यांच्या आजारांचे प्रमुख कारण असलेले डिजिटल डोळ्यांच्या तणावाविषयी जागरूकता पसरवण्याच्या आय अवेअर उपक्रमात आपले स्वागत आहे. आज आमच्याकडे डॉक्टर अनिल दुधभाते, MBBS, MS, ऑप्थल्मॉलॉजी, FCPS ऑप्थल्मॉलॉजी, ऑप्थल्मॉलॉजिस्ट, आय सर्जन, डॉक्टर दुधभाते नेत्रालय अँड रेटिना सेंटर, पुणे. डिजिटल डोळा टाळण्यासाठी टिप्स सामायिक करण्यासाठी येथे आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात ताण आमच्याबरोबर राहा. डॉक्टर, डिजिटल डोळा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दृष्टीवर कसा परिणाम होतो? डिजिटल लाईफस्टाईल म्हणजे ज्यावेळेस आपण कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल याचा वापर करत असतो, याचा वापर करत असताना त्याचा जर जास्त प्रमाणामध्ये जर वापर केला तर डोळ्यावरती त्याचा ताण होतो. आणि डोळ्यावरती ताण झाल्यामुळं त्याच्या एकतर तुमचे डोळे जे आहेत ते कोरडे पडायला लागतात, डोळ्यावरती जडपणा येतो, डोकं दुखायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचं जे लहान मुलामध्ये होत असतं की जवळचा नंबर म्हणजे लांबचा नंबर मायनस नंबर हा लागण्याची शक्यता ही जास्त असते. डॉक्टर, डिजिटल डोळ्याच्या ताणासाठी सर्वात सामान्य लक्षणे कोणती आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना जागरूक असले पाहिजे? साधारणतः ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल हे जास्त प्रमाणामध्ये वापरता त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला डोळे हे लाल होतात, डोळ्यावरती ताण येतो, डोळे कोरडे पडायला लागतात, डोळे चोळावसे वाटतात आणि त्याच्यानंतर डोळ्याच्या वरचा जो भाग आहे डोकं ते दुखायला लागतं आणि हळूहळू तुम्हाला जर चष्माचा नंबर जर त्याच्यामुळे येत असेल तर तुम्हाला दिसायला पण कमी लागतं. तर हे जे सिम्पटम्स आहेत हे तुम्ही जास्त या डिजिटल गोष्टीचा वापर केल्यामुळे तुम्हाला जाणवते. डिजिटल उपकरणांचा दीर्घकाळ वापर डोळ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो? हे जे डिव्हाइसेस आहेत याचा जर जास्त प्रमाणामध्ये जर यूज जर झाला तर काय होतं की ज्यावेळेस आपण कम्प्युटर किंवा मोबाईल बघत असतो त्यावेळेस आपण बघत असताना एकटक बघत असतो. आपली जी ब्लिंकिंग मेकॅनिझम आहे ती होत नाही आणि ही ब्लिंकिंग मेकॅनिझम होत नसल्यामुळं काय होतं की तुमच्या डोळ्यातला जो पाण्याचा थर असतो त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि डोळा ड्राय पडतो. आणि डोळा ड्राय पडला की जसं मी सांगितलं की डोळ्याला लाली येणं, डोळ्यातनं पाणी येणं, डोळ्यावरती स्ट्रेन येणं आणि डोळ्यावरती दाब येणं अशा पद्धतीचे सिम्पटम्स तुम्हाला जाणवतील. आणि त्यासोबतच काय होतं की हे जर जास्त दिवस जर तुम्ही प्रोलॉंग यूज करत राहिलात तर साधारणतः लहान मुलांमध्ये असं जाणवलेलं आहे की तुमच्या मायनस नंबर हा लागत असतो आणि मायनस नंबर ज्यावेळेस लागतो त्याला दिसायला मग कमी लागतं. मग कमी लागल्यानंतर आपण ज्यावेळेस चेक करतो तर हा मायनस नंबर यूज केल्यानंतर तुम्हाला दिसायला व्यवस्थित लागतो. आपल्या दैनंदिन जीवनात ताण आमच्या बरोबर राहा. तुम्ही 20-20-20 नियम आणि ते डोळ्यांवर ताण कमी करण्यात कशी मदत करते हे सांगू शकाल का? साधारणतः मी आता जसं सांगितलं की ज्यावेळेस तुमचा स्क्रीन टाइम 7 तास असतो, 8 तास असतो त्यावेळेस तुमची ब्लिंकिंग मेकॅनिझम जे आहे तुम्ही एकटक बघत असल्यामुळे तुमची ब्लिंकिंग मेकॅनिझम ही कमी होते. म्हणून हा 20-20-20चा रूल आहे. तर यामधला 20 म्हणजे काय की फक्त तुम्ही स्क्रीन टाइम हे 8 तास वापरा, 10 तास वापरा, पण फक्त 20 मिनिटासाठी वापरायचं. त्यानंतर दुसरा जो 20 आहे तर 20 फुटावरील एखाद्या अंतराकडे तुमचं लक्ष वेधायचं आणि हे जे लक्ष वेधणं आहे हे साधारणतः 20 सेकंदासाठी करायचं आणि परत 20 मिनिटसाठी तुम्ही स्क्रीनचा यूज करा. असं जर तुम्ही केलात 20-20-20 म्हणजे 20 मिनिटासाठी स्क्रीन बघणं, त्याच्यानंतर 20 फुटावरील एखाद्या वस्तूकडे 20 सेकंदासाठी बघणं, असं जर केलात तर तुमची ब्लिंकिंग मेकॅनिझम हे व्यवस्थित राहील. तुम्हाला डोळ्याला कोरडेपणा येणार नाही, त्याला आपण कम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणतो, ते तुम्हाला होणार नाही. डॉक्टर, पालक आपली मुले डिजिटल उपकरणे सुरक्षित आणि निरोगी रीतीने वापरत असल्याची खात्री कशी करू शकतात? कसं आहे की तुम्ही एक तर माझं असं सजेशन सगळ्यांना सांगणं आहे की डिजिटल जे कम्प्युटर आहे, मोबाईल आहे याचा वापर शक्यतो जेवढा कमी करता येईल तेवढा कमी केला पाहिजे. कारण सगळ्यात जास्त कन्व्हर्ट जे आहे ते मोबाईल आहे. कम्प्युटरमुळं इतका जास्त ताण होत नाही, पण मोबाईलच्या जे काही स्क्रीन असतो साईज त्यामुळं स्ट्रेस हा जास्त वाढत असतो. त्यामुळे शक्य असेल तर तो मोबाईलचा वापर करणं टाळलं पाहिजे. आणि काही गोष्टी असतील की ज्याच्या शाळेमध्ये आता ऑनलाईन जास्त गोष्टी आहेत किंवा ऑनलाईन तुम्हाला बघावंसं वाटतं तर मोबाईलच्या स्क्रीनच्या ऐवजी तुम्ही कम्प्युटरचा स्क्रीन वापरा.
आणि ज्या ठिकाणी तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप हे ठेवलेलं असतं तर तिथलं जे वातावरण असतं ते जास्त डार्क नका करू. कारण काय होतं, डार्क केल्यानंतर तुमचा जो फोकस आहे डोळ्यांचा तो त्या लॅपटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जास्त जातो आणि त्यामुळे ड्रायनेस वाढण्याचे प्रमाण हे वाढत असतं. त्यामुळे तुम्ही ज्या रूम मध्ये राहता तर त्या रूम मध्ये पूर्णपणे डार्कनेस असायला नको. नॉर्मल जी लाईट असते तशी लाईट असली पाहिजे आणि तुमचं डोळा आणि लॅपटॉप याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते साधारणतः 1 हात लांब जसं आपण म्हणतो की तेवढ्या अंतरावरती तुमचं हे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असलं पाहिजे. आणि साधारणतः डोळ्याची जी लाईन आहे तर 45 डिग्रीमध्ये हे डोळ्याच्या याच्यामध्ये ते लॅपटॉप किंवा कम्प्युटर हे असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर या सगळ्या डिजिटलचा जो काही स्ट्रेन डोळ्यावरती होत आहे तो कमी करायला आपल्याला उपयोगी पडेल. आणि दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं की 20-20-20 हा जर फॉर्म्युला जर वापरला तरी सुद्धा तुमचे डोळे हे कम्प्युटर किंवा मोबाईलचा वापर करून सुद्धा तुमचे डोळे हे निरोगी राहतील. यासोबतच आणखी मला एक गोष्ट सांगायची वाटते की लहान मुलांना तुम्ही हिरव्या पालेभाज्या, गाजर, पपई यासारखे पदार्थ त्यांना द्या. जास्तीत जास्त पाणी जेवढं पिता येईल तेवढे पाणी प्या. त्यामुळं डोळे हे हेल्दी राहतात आणि तुम्ही हे निरोगी डोळ्यांनी हे सुंदर आयुष्य, सुंदर जग तुम्हाला पाहता येईल. आय ॲडवाइस ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या दैनंदिन जीवनात डिजिटल डोळ्यांचा ताण टाळण्यासाठी उत्तम टिप्स दिल्याबद्दल डॉक्टर अनिल दुधभाते यांचे खूप खूप आभार. Issued in public interest by Alembic CSR Foundation. Views expressed are independent opinions of the doctor. Please consult your doctor before starting any medication or treatment. Alembic CSR Foundation disclaims any or all liabilities and claims.